की बघा नेतृत्वानं रिचेबल राहायला हवं. नेतृत्व जर नॉट रिचेबल झालं ना की मग आमदार खासदार आउट ऑफ रीच होतात. अरे स्वतःच्या घरातली भांडणं मिटवता आली नाही याचा दोष शेजाऱ्याला द्यायचा नसतो. मग नावापुरतेच कुटुंब प्रमुख आहात का तुम्ही? तुमच्यासोबत येणार आहे असं देखील म्हणताय. ह्यात किती तथ्य आता नगरसेवकाचा देखील विषय दादा बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच आम्ही जमिनीवरती काम करणारे अत्यंत सर्वसामान्य आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत. कोण कोणाच्या संपर्कात आहे हे मला माहिती नाहीये, पण मला मात्र एक माहिती आहे की बघा नेतृत्वानं रिचेबल राहायला हवं. नेतृत्व जर नॉट रिचेबल झालं ना की मग आमदार खासदार आउट ऑफ रीच होतात. त्यामुळे आम्ही नशीबवान एवढ्यासाठी आहोत की आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा श्रीकांत शिंदे साहेब आहेत, ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा इझिली अवेलेबल आणि ऍक्सेसिबल आहेत. परंतु उबाठा मात्र ते स्वतःच्या आमदारांना खासदारांना वेळ देत नाहीत. त्यामुळे ती त्यांची अवस्था झाली आहे का हे एकदा त्यांनी तपासून बघा. पैशाचा राजा ते जाहीर व्यासपीठावरून बोलणं, आता तुम्ही सांगितली संस्कृती नाही महाराष्ट्रातली, मात्र शिवसेनेची अशी संस्कृती आहे का? आणि बाळासाहेबांचा दाखला देखील दिला जातो. मुद्दा क्रमांक 1, ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं हे केवळ काही खासदार इकडून तिकडे गेले म्हणजे ऑपरेशन टायगर नाही. आमच्यासाठी ऑपरेशन टायगर म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब हे शिवसेनेचे टायगर आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेनं सिद्ध केलं. ते ऑपरेशन टायगर सक्सेसफुल महाराष्ट्राच्या जनतेनं करून दाखवलेलं आहे. मुद्दा क्रमांक 2, तो म्हणजे हिंसाचाराला प्रोत्साहन देणं, मारहाण करायला सांगणं, तुडवा म्हणणं. हे मला सांगा कोणत्या राजकीय संस्कृतीमध्ये बसतं? मग तुमच्या खासदारांच्या मधली जी अस्वस्थता होती ती तुम्हाला ओळखता नाही आली, म्हणजे तुमचा त्यांच्याशी संवाद नव्हता. अरे स्वतःच्या घरातली भांडणं मिटवता आली नाही याचा दोष शेजाऱ्याला द्यायचा नसतो. मग नावापुरतेच कुटुंब प्रमुख आहात का तुम्ही? मग कुटुंबातली माणसं तुम्हाला का सांभाळता आली नाहीत? ना तुम्हाला तुमचं घर सांभाळता आलं, ना तुम्हाला तुमचा पक्ष सांभाळता आला. तुम्ही महाराष्ट्र काय सांभाळणार आहात? आणि शिवसेनेची संस्कृती ही हिंदुत्वासाठी प्राण नोच्छावर करायची आहे. शिवसेनेची संस्कृती ही खुर्चीसाठी काँग्रेसच्या सोबत जाऊन बसायची नव्हती. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा दाखला तुम्ही देताय ना, तर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असंही म्हणाले होते की मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होने दूंगा और जिस दिन हो गई उस दिन मैं अपनी दुकान बंद कर दूंगा. आणि आज त्याच शिवसेनेचे खासदार असणारे राऊत काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी पवार गटाने विलीन व्हावं, काँग्रेसमध्ये टीएमसीनं विलीन व्हावं, ही भाषा करताय. मग विसरलात का हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.